टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आता आपण या ठिकाणी जकराया शुगर लिमिटेडच्या प्रांगणात उभे आहोत। या ठिकाणी जकराया परिवारच्या माध्यमातून सचिन मालकांच्या मार्गदर्शनाखाली युवा शक्ती संघटना स्थापन झालेली आहे आणि आज त्याचं या ठिकाणी जकराया कारखान्यामध्ये उद्घाटन झालेलं आहे। काय वाटतं, एक युवा शक्ती संघटना स्थापन झालेली आहे जकराया परिवारातून? पहिली शाखा इथंच आहे, प्रत्येक गावामध्ये शाखा होणार आहे बरं युवा शक्तीची हां आणि त्यामार्फत कोणतंही राजकारण नाही आणि ह्यामार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्र जाणार आम्ही आणि बरं. त्यांची अडचण बघणार की तुम्हाला काय अडचण आहे काय नाही, ह्यामार्फत प्रत्येक गावामध्ये शाखा स्थापन करणार शाखा आहे। स्थापन करणार प्रत्येक गावामध्ये शाखा। तुमचा उत्साह कसा, काय वाटतंय तुम्हाला? उत्साह तर जसं मालकाने शाखा ओपन करायचं ठरवलं तेव्हापासून उत्साह सर्वांचा आहे। हां हां आपल्यासोबत गणेश दुबे आहेत। आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की कसं वाटते, तुमच्या पहिली प्रतिक्रिया काय? युवा शक्ती संघटना स्थापन झालेली आहे। युवा शक्ती स्थापन झाल्याबद्दल जी गोरगरिबाची व कामे असतील ती युवा शक्ती ह्याच्याने करता येईल आणि कमीत कमी ज्या लोकांपर्यंत पोहोचून मालकाने जी सांगन त्या गोरगरिबाला वाटप करू व काय अडचणी असेल तीही दूर करू आणि मालकाने तर आश्वासन दिलेलं आहे, जी दवाखान्यासाठी जी मदत लागल व कुठं जाण्या येण्यासाठी ॲम्ब्युलन्स लागल त्याची सुद्धा आम्ही मदत करणार आहे युवा शक्ती। आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की युवा शक्तीच्या माध्यमातून तरुणांचा उत्साह आम्ही पाहिलो, तर युवा शक्ती ही फक्त समाजकारण आणि राजकारण ही दोन्हीमध्ये काम करेल का फक्त समाजकारण आणि फक्त राजकारण, काय सांगाल? फक्त समाजकारण, राजकारण ही आम्ही याच्यात करणारही नाही। आणि संघटना वाढल्यानंतर राजकीय क्षेत्रात पण युवा शक्तीचा एकंदरीत ताकद वाढेल आणि त्या माध्यमातून एक अडीअडचणी निश्चितपणे दूर होतील असं तुम्हाला वाटते का? 100% होणार निश्चितपणे। आपल्यासोबत युवराज सुतार देखील आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे, कसं वाटतंय एकंदरीत? प्रथमतः मी तुमचं धन्यवाद करतो की आमच्या शाखा उद्घाटनाला तुम्ही येऊन प्रतिसाद दिल्याबद्दल। तर आपला भाग जो आहे मोहोळ तालुक्यात एक दक्षिण भाग आहे, दक्षिणेचा भाग आहे। इकडे कोणताही नेता कोणीही येत नाही। आपला म्हणजे सध्याचा जो पंचक्रोशीत भाग आहे तो विकासापासून वंचित आहे आणि पहिल्यापासून आहे। जसा हा जकराया शुगर चालू झाला तसा विकास कुठेतरी दिसायला लागला आपणाला। युवा शक्तीमधून आपल्याला सचिन मालकांनी शब्द दिला आहे की प्रत्येक जी गोष्ट अडचण आहे, प्रत्येक अडचण त्या ठिकाणी कुणाची असू दे, गरिबाची असू दे, श्रीमंताची असू दे, त्या ठिकाणी सचिन मालक हे स्वतः अडचणीत आहेत अशा पद्धतीने सचिन मालक काम करणार आहेत। एकंदरीत आपण पाहू शकता की उत्साह भरपूर आहे। युवा शक्तीचं संघटन हे निश्चितपणे दिवसेंदिवस वाढत राहील असं एकंदरीत आपल्याला आता आपल्यासोबत एनके गावातील ग्रामस्थ आदरणीय तानाजींना जाधव आहेत, तर त्यांना पण आपण विचारूयात की जकराया परिवारातील युवा शक्ती संघटना ही स्थापन झालेली आहे, त्याचं आज आपण उद्घाटन केलं। आम्हाला हे सांगा की युवा शक्ती स्थापन करण्यापाठीमागील काय उद्देश असू शकतो? युवा शक्ती स्थापन करण्यामागचा सगळ्यात पहिला उद्देश काय आहे तर सामाजिक जे काम आहे, कुठलेही का सामाजिक असेल, आरोग्य असेल किंवा रस्ते असतील किंवा कुठलीही सामाजिक एखादी अडचणीचा विषय असेल तर तो युवा शक्तीच्या माध्यमातून सोडवणे हा पहिला उद्देश आमच्या कारखान्यातर्फे आम्ही युवा शक्तीमार्फत राबवणार आहे। दुसरी गोष्ट, तालुक्यात ही जी 30-35 गावं आहेत ती पहिल्यापासून राजकीय असू द्या कुठल्याही लाभाच्या बाबतीत मागास आहेत आणि त्या माध्यमातून आम्हाला युवा शक्तीच्या माध्यमातून काम करून ह्या गावांना जो लाभ मिळाला नाही आत्तापर्यंत तो लाभ मिळवून घ्यायचा आहे। ह्यासाठी युवा शक्ती संघर्ष करणार पहिल्यापासून। आपण पाहतोय मंगळवेढा असेल, पंढरपूरमध्ये एकंदरीत काळे गट असेल किंवा गट तट भरपूर आहेत। मग जकराया परिवाराच्या माध्यमातून आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की एक वर्चस्व आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी ही संघटना स्थापन होत आहे का? एक राजकीय क्षेत्रात भविष्यात उतरेल का? हे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? राजकीय क्षेत्र हा विषय वेगळा आहे। युवा शक्ती हा तुम्हाला मी अगोदरच सांगितलं ही सामाजिक संघटना आहे आणि राजकारण विरहित संघटना आहे आणि आम्हाला फक्त ज्या सरकारी किंवा ज्या ह्या 30-35 गावांना कुठलेही लाभ मिळत नाहीत त्या गोष्टींचा लाभ शासनाकडनं भांडून घेणे, मदत लोकांपर्यंत पोहोचवणे हा आमच्या युवा शक्तीचा मूळ उद्देश आहे। इथून मोहर असाच प्रतिसाद मिळेल असं तुम्हाला वाटतंय का?
नाही, आज ही सुरुवात आहे आणि सुरुवात एवढी मोठी म्हणल्यावर पुढचं भविष्य ते तुम्ही आता पत्रकार आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं असतंय ना, पुढं काय होईल, किती लोकांचा सहभाग आम्हाला मिळेल, ह्या गोष्टी तुम्ही ठरवायच्या असतात. ही सुरुवात आहे, हा पाया रोवलेला आहे आणि तुम्हाला 30-35 नाही, तुम्हाला कमीत कमी आम्ही पूर्ण तालुका कव्हर करण्याच्या प्रयत्नात राहणार. जकरा या परिवारातील केन मॅनेजर विजय महाजन सर आहेत. जकरा परिवार हा आता वेगाने प्रगती करणारा परिवार आहे. यामध्ये गेली 11 ते 12 वर्ष हा तरुण वर्ग इथं काम करत आहे. क्षणभंगूर मायावी आकर्षणाला बळी पडून भ्रमती करणाऱ्या या सर्व युवा पिढीला जकरा या परिवार यांनी एक दिशा दिलेली आहे आणि एक आर्थिक साधन दिलेलं आहे. तर आज सचिनदादा युवा प्रतिष्ठान, सचिनदादा युवा शक्ती या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील युवकांना चांगलं काम देणार आहे. त्यांच्या अडचणी, पूर असो दुष्काळ असो, या रांजलेल्या आणि गांजलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक मदतीचा हाक म्हणजे सचिनदादा आणि सचिनदादाच्या पाठीमागे उभी असणारी ही मोठी युवा शक्ती. उद्देश एवढाच की रंजलेल्या गांजलेल्याला जी काही आर्थिक मदत असेल, जे स्नेह असेल, जे प्रेम असेल ते वाढवायचे. त्याच्यानंतर शेतकरी बांधव, पंचक्रोशीत ज्येष्ठ नागरिक, युवक यांचं आणि जकरा या परिवाराचं जे काही ऋणानुबंध आहे ते अजून वृद्धिगत करायचं, हा आमचा एकच उद्देश आहे. बरं, आता मनोगत कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करत असताना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये, मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शाखा उद्घाटन करण्याचं मानस आहे. त्याबद्दल काय वाटतोय? प्रत्येक गावातून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळेल? एकंदरीत जनमानसात एक ठसा उमटलेला हा जकरा या परिवार आहे आणि इथून पुढं मोहोळ तालुक्यातील जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावात एक शाखा निर्माण करायची. हा फक्त जकरा या परिवार एवढाच तरुण नसून जो या परिवारात कामाला नाही किंवा इथं तो नाहीये, व्यवसाय करत नाही किंवा या परिवारात नाही, परंतु तरुण आहे, त्याच्या भावना आहेत, अशा सर्व सभासदाची नोंदणी आम्ही घेणार आहोत. आता आपण जकरा या परिवारच्या माध्यमातून जी काय युवा शक्ती संघटना, आज आपण सर्वांची उपस्थितीत या ठिकाणी शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि युवा शक्तीची संकल्पना ज्यांच्या मार्गदर्शनातून साकार झाली ते आपल्या जकरा शुगरचे MD साहेब आदरणीय सचिनजी जाधव साहेब आपल्यासोबत आहेत. युवा शक्ती संघटना स्थापन झालेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की ही जी आमची जकरा परिवारातली जी युवा शक्ती आहे त्या युवा शक्तीचा जास्तीत जास्त उपयोग समाजकार्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आणि समाजाला उपयोगी जी काही विधायक कामं करता येतील ती जास्तीत जास्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल. इथून मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा वगैरे उघडणार का आपण? प्रत्येक गावात असं नाही, परंतु आमचा जो काही मुख्यतः कर्मचारी आहे किंवा युवा शक्तीमध्ये जो तरुण येऊ इच्छितो, ज्याला आमची ध्येयधोरणं मान्य आहेत किंवा पुढं भविष्यामधले जे काही त्यांना काम करण्यामध्ये रस असेल आणि तशा पद्धतीचे शक्यता पडताळून आम्ही त्या गावात निर्णय घेऊ. निश्चितपणे आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की युवा शक्ती या संघटनेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असेल, म्हणजे फक्त आपल्या जकरा या परिवारातील व्यक्तींचा समावेश असेल का? काय सांगाल त्यामध्ये कोणकोणते? जकरा या परिवार हा तुमच्या माहितीसाठी सांगतो जवळजवळ 25,000 लोकांचा आहे. त्यामध्ये 20,000 ते 21,000 शेतकरी आहेत, 1 ते 1,500 कर्मचारी आहेत, 1,000 आमचे तोडणी वाहतूकदार आहेत आणि आपल्या जकरा या मल्टीस्टेटचे 40,000 सभासद आहेत. त्यामुळे जकरा या परिवार हाच इतका प्रचंड मोठा आहे की आम्हाला याच्यामध्ये जकरा या परिवाराच्या बाहेरचा माणूसच कदाचित शोधावा लागेल असं आम्हाला खात्री आहे. त्यामुळं जरी कोणी परिवाराच्या बाहेरचा असेल आणि आमच्यासोबत जरी यायला इच्छुक असेल तरी आम्ही त्याचं स्वागतच करू. निश्चितपणे साहेब, आम्ही कार्यकर्त्यांमधील किंवा उपस्थित सर्वांमधील आम्ही उत्साह पाहिला तर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की जकरा या परिवार हे फक्त समाजकारणाशी निगडीत असेल का समाजकारण प्लस राजकारण असं? त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल?
नाही, माझं एक स्पष्ट मत आहे की आम्ही आता समाजकारणाशीच बांधील आहोत. राजकारणामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारे रस नाही आहे. आम्हाला सध्या समाजोपयोगी काम करायचं आहे आणि राजकारणाविषयी मला काय बोलायचं नाही. निश्चितपणे आमच्या मोहोळ टाइम्सकडून आपल्या युवा शक्ती संघटनेला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जकराया परिवाराचं विस्तारलेलं रूप आपण पाहतोय. जकराया परिवारामध्ये जकराया शुगर असेल किंवा जकराया मल्टीस्टेट असेल किंवा जकराया डिस्लरी विभाग आहे, CNG प्रकल्प आपण राबवतोय, महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प. त्याचा तर सर्व तालुकावासियांना अभिमान आहेच. पण एवढं सगळं विस्तारलेलं रूप असताना आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की सचिनदादा युवा शक्ती संघटना स्थापन करावी अशी गरज तुम्हाला पडली, काय सांगाल त्याबद्दल? जकराया शुगर आहे, जकराया मल्टीस्टेट आहे आणि डिस्लरी आहे आणि महाराष्ट्रातला इव्हन देशातला CNG प्रकल्प पहिलाच आहे आमचं. तुम्ही तालुका असेल म्हणलं, इव्हन तालुका असे नसून तर पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा पहिला आणि मोठ्या कॅपॅसिटीचा CBG प्रकल्प आपण राबवतोय. पण ज्या त्या खेडेगावातल्या युवकांना रोजगार नाही किंवा त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत, ज्या त्या गावातल्या शेतकऱ्याच्या ज्या अडीअडचणी आहेत, तो प्रत्येक शेतकरी दळणवळणाच्या साधनामुळं कारखान्यापर्यंत पोचू शकत नाही. जी सचिनदादा युवा शक्तीची जी स्थापना केली आहे आम्ही, त्या युवा शक्तीच्या माध्यमातून त्या गावच्या युवकांची अडचण, शेतकऱ्याची अडचण त्या ठिकाणी लगच्या लगेच सॉल्व्ह होईल, त्यासाठी आपण ही युवा शक्ती स्थापना केली. आणि ज्या वेळेस आपण संघटित झाल्यानंतर प्रत्येक काम आपल्याला लवकर होईल आणि आपल्या शासन दरबारी आपण ताकद दाखवू शकू. म्हणून आम्ही सचिनदादा युवा शक्ती संघटना स्थापन झालेली आहे. आजचा उत्साह पाहिला, इथून पुढे नागरिकांचा किंवा आपल्या भागातील लोकांचा प्रतिसाद कसा असेल त्याबद्दल तुमचं मत काय? आपण ही युवा शक्तीची जे पहिल्या शाखेची मुख्य शाखेची जी कारखाना स्थळावर जी स्थापना केली आहे किंवा आज उद्घाटन केलं आहे, त्याचं कुठेही जाहिरातबाजी नव्हती किंवा पब्लिसिटी नव्हती. तरीसुद्धा आपल्या जकरायाच्या आसपासच्या 25-30 किलोमीटरातील प्रत्येक गावातील 1-2 शेतकरी तर स्वतःहून उपस्थित राहिले होते. त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकताय की ह्याची गरज, ह्या शाखेची गरज फार पूर्वी होती, पण ते आता आपण शाखा स्थापन केलेली आहे. आणि तुम्हाला लवकरच कळेल, आसपासच्या गावात नव्हे अख्ख्या तालुक्यात लवकरात लवकर भरपूर शाखा होतील. आजच 2-3 जण शेतकरी भेटले होते की आपल्या गावात शाखा स्थापन करायची आहे, पण ते मुख्य शाखेच्या संबंधित अध्यक्ष उपाध्यक्ष सचिनदादाशी बोलून आपण ही शाखा लवकर प्रत्येक ठिकाणी चालू करूया. निश्चितपणे एकंदरीत साहेबांचं म्हणणं हेच आहे की भरपूर प्रतिसाद भेटेल. आता सुरुवातच इतकी जबरदस्त झालेली आहे की इथून मोहरं साहेब प्रतिसाद निश्चितपणे जास्त भेटणारच आहे. आता आपल्यासोबत जकराया परिवारातील होल टाईम डायरेक्टर आदरणीय राहुल सर आहेत. सर, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आतापर्यंत जकराया परिवाराचं विस्तारित रूप आपण पाहतोय. प्रत्येक क्षेत्रात जकराया परिवार आघाडीवर आहे. तरीही सचिनदादा युवा शक्ती संघटना स्थापन करावं असं का वाटलं किंवा त्याची गरज काय गरज असेल असं तुम्हाला वाटते? जकराया शुगरची सुरुवात जी 2011 साली आपण शुगर युनिट उभा केलं, तेव्हापासून आपल्या भागातले कर्मचारी ह्या 10-15 किंवा 20-25 गावातले तरुण युवक इथं कामाला लागले म्हणा, त्यांना उदरनिर्वाहाचं एक साधन निर्माण केलं. मग ते सातत्याने ही लोक इथं काम करत असताना आता एक जकराया शुगर ही एक अशी संस्था झाली आहे की एक त्याच्यामध्ये विविध आपण प्रकल्प हाती घेऊन त्याची विस्तारीकरण केलं आहे आणि एक शेतकऱ्यांना कामगारांना एक सक्षम पर्याय आपण इथं निर्माण करून दिला उद्योगाच्या माध्यमातून. हे करत असताना त्यांना एक कामगारांना रोजगार निर्मिती मिळाली, त्यांचं एक आर्थिक सबलीकरण झालं, म्हणजे त्यांना चांगलं वेतन मिळतं आहे, शेतकऱ्यांना ऊस वेळेवर जातो आहे, तर ही शेतकऱ्यांचीच मुलं आर्थिकदृष्ट्या स्थिर झाली. मग हे इतर होताना म्हणजे त्या युवकांनाही वाटतं की आपल्या संस्थेचा एवढा भरभराटीस चाललं आहे, तर आपलं संस्था ही काही सामाजिक उपक्रम राबवते, त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग होण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांचीच ह्या कर्मचाऱ्यांची इच्छा आहे की आपण ह्या युवक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक किंवा कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं त्यांना वाटते.
बरं, एकंदरीत तुम्ही हे सांगितलात सचिनदादा युवा शक्ती संघटनेची वाटचाल इथून मोर आताचा प्रतिसाद आपण पाहिला आहे, इथून मोरचा प्रतिसाद कसा असेल किंवा वाटचाल कशी असेल असं काय वाटते तुम्हाला? मुळात जकराय शुगरची जी स्थापना झाली तर ते सगळ्यांचे आदरणीय सन्माननीय बी जाधव साहेब त्यांचा इतिहास हा सर्वांना माहिती आहे. ते साध्या शेतकऱ्या कुटुंबातून ह्यांनी कारखान्याची उभारणी केली. हा मूळ हेतू होता की शेतकऱ्यांसाठी करायचा आहे. इथं लोकांची हेळसांड जी होती ती थांबवण्यासाठी म्हणून ह्या संस्थेची उभारणी झाली. तोच हेतू ह्या कामगारामध्ये आहे. त्यांनाही वाटतं की हा जो व्यवस्थापनाचा हेतू आहे तोच पुढं न्यावा. आपण भरभराट होत असताना आपल्याबरोबर आपल्या इतर समाजातली घटकांनी त्यांना बरोबर, आता हे कसं आहे, आमच्या कामाबरोबर त्यांची कुटुंब आहेत, नातेवाईक आहेत, असंख्य शेतकरी जोडलेले आहेत. तर ते हे ह्याच्याबरोबर जात असताना त्यांची भरभराट होते असं मला वाटतं. आमच्या मोहोळ टाइम्सच्या माध्यमातून आपल्या सचिनदादा युवा शक्ती संघटनेला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सर. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते जकराया परिवारातील होळ टाईम डायरेक्टर आदरणीय राहुल जाधव सर. आपण पाहतोय मोहोळ टाइम्समध्ये कॅमेरामॅन वैभवसह मी विजय पुजारी, मोहोळ टाइम्स, एनकी मोहोळ.